नागपुर जिले के रामटेक के नेरला गांव में एक घर से एक दो नहीं बल्कि करीब 40 नाग के बच्चे मिलने से इलाके में हड़कंप मच गया। सूचना मिलते ही वाइल्ड चैलेंजर ऑर्गेनाइजेशन के सर्पमित्र मौके पर पहुंचे और वन विभाग के सहयोग से सभी सांपों का सुरक्षित रेस्क्यू किया गया। जानकारी के मुताबिक राजू ढोमने के घर में बड़ी संख्या में नाग के बच्चे दिखाई दिए, जिसके बाद आसपास के लोगों में दहशत फैल गई। सूचना मिलते ही सर्पमित्र रतन कुंभरे और उनकी टीम घटनास्थल पर पहुंची और पूरी सावधानी के साथ सभी करीब 40 नाग के बच्चों को बिना किसी नुकसान के सुरक्षित पकड़ लिया गया। इसके बाद वन विभाग के अधिकारियों की मौजूदगी में सभी आवश्यक औपचारिकताएं पूरी की गई और सभी सांपों को उनके प्राकृतिक आवास यानी घने जंगल में सुरक्षित छोड़ दिया गया। इस दौरान सर्पमित्रों ने लोगों से अपील की कि यदि घर या आसपास सांप दिखाई दे तो घबराए नहीं और न ही उसे मारने या पकड़ने की कोशिश करें। ऐसी स्थिति में तुरंत अनुभवी सर्पमित्र या वन विभाग को सूचना दे ताकि सुरक्षित तरीके से रेस्क्यू किया जा सके। इस सफल रेस्क्यू अभियान के बाद स्थानीय लोगों ने सर्पमित्रों और वन विभाग की टीम की सराहना की। साथ ही वन्य जीव संरक्षण और सांपों के प्रति लोगों में जागरूकता बढ़ाने की आवश्यकता पर भी जोर दिया गया। मी गोविंद आलूचे सहायक वनसंरक्षक रामटेक। आज चांगलं काम केलं सर्पमित्रांनी की राजू ढोमने राहणार नेरला तालुका रामटेक यांच्या घरी 40 नागाचे पिल्ले आज यांनी रेस्क्यू करून आणलेले ते आम्ही आता निसर्गमुक्त करत आहोत। तरी शेतकऱ्यांना आणि गावकऱ्यांना असं विनंती आहे की आता पावसाळा सुरू झालेला आहे, त्यामुळे सापांचं जो बीड असतो त्याच्यात पाणी जातो, त्यामुळे ते साप बाहेर निघतात। तरी त्यांना साप हा शेतकऱ्यांचाच मित्र आहे, कारण की साप हा उंदीर आणि किडेच खातोय। तरी आपण त्यांना मारू नका आणि जर कुठं आढळल्यास तात्काळ सर्पमित्र किंवा वन विभागाला माहिती कळवावी। नमस्कार। वाइल्ड चॅलेंजर ऑर्गनायझेशन चाचेरच्या टीमने रजत कुंभरे व त्यांचे सर्व सहकारी यांनी नेरला येथे राजू ढोमने यांच्या घरी मागील 2 दिवसापासून सतत 40 नागांच्या पिलांचा रेस्क्यू केला आहे। सोबतच 2 मोठे नागसुद्धा तिथे पकडण्यात आलेले आहे। अशाच प्रकारे अनेक गावखेड्यामध्ये पावसाळा चालू झाला असल्यामुळे पडी जे घर असतात किंवा पडकी भिंत दगडं अशा जागेवरती अनेक साप दडून बसलेले राहतात, ज्यामुळे सर्पदंश होण्याचे चान्सेस राहतात। तरी सर्व लोकांनी आता पावसाळा असल्यामुळे सतर्क व्हावे। आपल्या घराच्या अवतीभोवती असलेले दगडं, कचरा, झाडाचे वेलं हे साफसफाई करून घरापासून दूर करावे। तसेच शेतात जाताना काठीचा उपयोग करावा, शूजचा उपयोग करावा व कचऱ्यामध्ये हात टाकू नये। अगोदर काठीने त्या कचऱ्याला हलवावे, त्यानंतरच त्याच्यामध्ये हात टाकावे, जेणेकरून सर्पदंश होणार नाही व सर्वांच्या जीवाच्या कोणाच्याही जीवाला धोका उत्पन्न होणार नाही आणि जीवाचे संरक्षण होईल। तसेच चुकीने जर का सर्पदंश तुम्हाला झाला आहे तर कोणत्याही भोंदू बाबाच्या नादी पडू नये। लगेच आपल्या जवळच्या शासकीय रुग्णालयामध्ये जावे व तसेच अवतीभोवती असलेल्या आपल्या कोणत्याही गावातील सर्पमित्रांना संपर्क साधावे व त्यांच्या माध्यमातून आपण आपल्या जीवाचा व आपला जीव वाचवावा हीच विनंती। धन्यवाद।